ज्वारीची तिखट पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कसुरी मेथी, 2 कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी आणि तळण्यासाठी तेल. लसूण, मिरच्या, जिरं, ओवा आणि आवडत असल्यास कसुरी मेथी घेऊन हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं. ज्वारीच्या पिठात बेसन, हळद, तिखट, मीठ, तयार केलेलं वाटण आणि कोथिंबीर घालून घट्ट पीठ मळायचं आणि पुरी लाटायची. गरम तेलात पुऱ्या तळायच्या. झाल्या आपल्या ज्वारीच्या तिखट पुऱ्या तयार. ही पुरी 7 ते 8 दिवस खूप छान टिकते. ती मस्त अशी खुसखुशीत लागते आणि तेलकट अजिबात होत नाही. ती तेलकट कमी होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सगळ्यात आधी आपण याचं वाटण करून घेऊयात. एक 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचाभर आणि अर्धा चमचा ओवा आणि त्याचसोबत 1 चमचाभर मी इथे कसुरी मेथी घेतली. कसुरी मेथी घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण त्याचा स्वाद खूप छान येतो म्हणून मग मी घालते. आता हे झाकण लावू आणि याची आहे ना भरड काढून घ्यायची. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे, फक्त भरड काढूयात. चला तर मग हा ठेचा इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल मस्त अशी पेस्ट तयार आहे. खडबडीतच पेस्ट करायची. इथे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 पाव कप बेसनचं पीठ, हळद घालायची अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचाभर पुरेसा आहे, चवीपुरतं मीठ आणि हा जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे हा ठेचा पूर्ण घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सुके जिन्नस छान आधी मिक्स करून घ्यायचे आणि मग पाणी घालून याची कणिक मळायची. हे छान असं मिक्स करून झालं सुके जिन्नस की थोडं थोडं पाणी घालायचं आणि याची घट्टसर अशी कणिक करून घ्यायची. खूप सैल करायची नाही आहे. खूप सैल जर तुम्ही पीठ मळलं तर पुरीना तेल खूप जास्त पिते, त्यामुळे शक्यतो थोड्याशा घट्टसर साईडलाच हे पीठ मळायचं. तर इथे ही कणिक मी छान मळून घेतली, तुम्ही बघू शकाल. आता यापासून आहे ना हे असं छोटे पोर्शन्स करून घ्यायचे पुरी लाटण्यासाठी. एकसारखं करून घ्यायचं. पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही. अगदीच लागलं तर तुम्ही तेल लावा. पीठ जर लावलं ना तर काय होतं ना, ही पुरी तेल खूप पिते. सो पिठाचा वापर अजिबात करायचा नाही. आणि ज्वारी आहे त्यामुळे हे साईडला हलकेशा तडा जातो या पुरीला, दॅट्स ओके. पुऱ्या इथे मी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत. तर या प्रमाणामध्ये साधारण एक 25 मध्यम आकाराच्या पुऱ्या व्यवस्थित बनवून तयार होतात. तेलही इथे गरम केलेलं आहे मीडियम टू हाय हीटवर. पुरी तळताना शक्यतो लो हीटवर नाही तळायची, मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे पुरी छान एकतर फुगली पण जाते आणि तळली पण जाते. आता पुरी ही कमी तेलकट करण्यासाठी काय करायचं तर एक बाजू फक्त एका वेळेसच तळून घ्यायची. बऱ्याचदा काय होतं ना, आपण अलटून पालटून असं पुरी तळायला जातो. त्याने काय होतं की पुरी एकदा फुगली की त्याला असे पापुद्रे येते आणि मग तुम्ही सारखं ती उलटपालट केली की त्यामध्ये ते तेल ॲब्झॉर्ब होतं आणि पुरी तेलकट होते. सो शक्यतो एक बाजू एका वेळेस तळून घ्यायची. तर खालच्या बाजूने हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की उलटवूया. मस्त तुम्ही बघू शकाल छान फुगतीये पुरी, खरपूसही दिसते. आता पापुद्र्याची बाजू पण आपण छान खरपूस तळून घेतो. दॅट्स इट. आता मी याच्या पुढे पुरी परत उलटपालट करणार नाही आहे. पुरी काढूयात. बघा ऑलरेडी मस्त अशी खुसखुशीत वाटते. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते.
या पुऱ्या ना थंड झाल्या की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. साधारण एक 8 ते 15 दिवस खूप छान टिकतात. मुख्य म्हणजे प्रवासात तुम्हाला जर नेण्यासाठी काही पदार्थ हवा असेल तर हा मस्त असा पदार्थ आहे. चहासोबत जबरदस्त लागते ही पुरी. मसाला चहा, वेलची चहा, आल्याचा चहा मला प्रचंड आवडते.